एका हिरव्यागार जंगलात गोडसा पांढरा ससा उड्या मारत चाललाय. त्याच्या चेहऱ्यावर हसू आहे. हातात लहानसं टोपलं आहे ज्यात काही गाजरं आहेत. ससा आनंदाने गाणं गुणगुणतोय. झाडामागून एक कोल्हीणबाई हळूच बाहेर येते. ती एक चतुर आणि कपटी मादी कोल्ही आहे. तिच्या डोळ्यात चमक, चेहऱ्यावर चलाख हसू. कोल्हीणबाई गोड आवाजात, "अरे सशा, एवढा घाईत कुठं चाललास रे?" ससा निर्दोषपणे, "नदीकाठी गाजरं धुवायला चाललोय. येणार का तू?" कोल्हीणबाई हस्त चलाख भावाने, "अरे सशा, एवढा घाईत कुठं चाललास रे?" ससा निवांत आणि निरागस भावाने, "नदीकाठी गाजरं धुवायला चाललोय. येणार का तू?" पार्श्वध्वनी, नदीचं पाणी वाहतानाचा आवाज, पक्ष्यांचं गाणं, हलकं जंगलाचं पार्श्वसंगीत, कथावाचकाचा आवाज, थोडा रहस्यमय टोन. कोल्हीणबाईच्या डोक्यात लगेच योजना आली. सशाला फसवायचं आणि गाजरं खायची. कोल्हीणबाई गोड, विश्वासू आवाजात, "मीच तुला मदत करते गाजरं धुवायला." ससा हस्त पण सावधपणे, "ठीक आहे, पण खबरदार, नदी खोल आहे." ध्वनी परिणाम, पाणी उडतन्य, हलकं हास्य, झाडांवर पक्ष्यांचा आवाज. कथावाचकाचा आवाज, शांत पण थोडा हसरा. ससा चतुर होता. त्याने कोल्हीणबाईला खडकावर बसवलं आणि म्हणाला, "थांब इथे, मी खोलवर जातो." ध्वनी छपाक, पाण्यात उडी, नंतर पाण्याचा मंद आवाज. कथावाचक हस्त. ससा खाली उडी मारून दूर पळाला. कोल्हीणबाई वाट पाहत राहिली. आणि सूर्य मावळला. कोल्हीणबाई आणि ससा, शेवटचं दृश्य. पार्श्वसंगीत हलकं, मजेशीर, बासरी आणि ढोलकाचे सूर. कोल्हीणबाई रागाने, पाय आपटत, "हा ससा मला फसवून गेला." ती चिडून पाण्याकडे पाहते, शेपूट हलवत निघून जाते. सूर्य मावळत असतो, आकाश केशरी आणि गुलाबी रंगाने न्हालेलं. संगीत बदलतं, हलकं, आनंदी सूर. कथावाचक हस्त. त्या दिवसानंतर कोल्हीणबाईने सशाला कधीच फसवायचा प्रयत्न केला नाही. आणि ससा, तो रोज हस्त नदीकाठी गाजरं खात राहिला. ध्वनी, नदीचा मंद आवाज, सशाचं हसू, पक्ष्यांचा किलबिलाट. ससा आरामात खडकावर बसून गाजर खातोय आणि आकाशात पक्ष्यांचा थवा उडतो. शेवटचा टेक्स्ट स्क्रीनवर हळूहळू दिसतो. चतुराई नेहमी शक्तीपेक्षा जास्त असते. मंद पार्श्वसंगीत संपतं, शेवटी हलकं हसू आणि जंगलाचा आवाज राहतो.